लहानपणी 10 रुपयासाठी रडणारा मुलगा आज खिशात 1000 रुपये असून सुद्धा खुश नाही आहे, याला जबाबदारी म्हणतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण आहे. लहानपणा देगा देवा हे आपल्याला मोठं झाल्यावर नेहमीच वाटतं, पण आपण जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत बालपणाचे महत्त्व कळत नाही. ती लहानपणाची श्रीमंती कुठे गेली कोणास ठाऊक, जे पाण्यात आमचे पण जहाज चालवायचे. लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता, पण वेळ प्रत्येकाजवळ होता. आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे, पण वेळ कोणालाच नाही आहे. लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचा जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस शाळेला जाण्यासाठी वेळ झाली की बंद व्हायचा. मित्रांनो, बालपणी अभ्यासाचं ओझं वाटायचं, पण आता आयुष्याचं ओझं झेलताना अभ्यास जास्त सोपं वाटतंय. किती मस्त होते ते बालपणाचे दिवस, जेव्हा 2 बोटांच्या जुळण्यानेही मैत्री पुन्हा सुरू व्हायची. आई, खरंच पुन्हा एकदा ती शाळेची बॅग दे ग खांद्यावर. आता आयुष्याचं ओझं सहन होत नाही आहे, त्यापेक्षा बॅगेचं ओझं नक्की झेपवण्यासारखं होतं. खूप दिवसांनी शाळेसमोर आल्यावर वाटलं, शाळा विचारत आहे की माझ्यामुळे बालपणी तर तू त्रस्त होतास, आता आयुष्यातील परीक्षा कशी चालू आहे. मित्रांनो, बालपणाचे ते दिवस अनमोल होते, अद्भुत होते. त्या बालपणाच्या दिवसाला कधी विसरताही येणार नाही आहे.